आज आपण 10वीच्या धडा दुसरा त्याचं नाव आहे वर्ग समीकरणे. तर हे जे वर्ग समीकरणे आहे त्यातील आपण तिन्ही पद्धती म्हणजे हा दुसरा धडा त्यातल्या आपण वर्ग समीकरणाच्या तिन्ही पद्धती शिकणार आहोत. तर आपल्या मते वर्ग समीकरण सोडवणे वर्ग समीकरणे वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे अवयव पद्धत. एक पद्धत कोणती आहे? अवयव पद्धत. दुसरी पद्धत आहे पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे आहे सूत्राचा वापर करून. अशा या वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत आणि आपल्याला प्रत्येक समीकरण हे तिन्ही पद्धतीने सोडवता आलं पाहिजे. आता अवयव पद्धतीमध्ये मर्यादा आहेत. म्हणजे अवयव पद्धतीने प्रत्येक उदाहरण सोडवता येत नाही, कारण ज्यांचे अवयव पडतात ते सोडवता येतं. पण पूर्ण वर्ग आणि सूत्राचा वापर करून कोणतेही उदाहरण सोडवता येतं. तर आधी आपण अवयव पद्धत पाहूया. पहा, एक उदाहरण पहा. x वर्ग अधिक 17x अधिक 60 बरोबर 0. हे समीकरण आपल्याला अवयव पद्धत सोडवायचं आहे. कोणती पद्धत पहिली? अवयव पद्धत. या पद्धतीने आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. पहिल्यांदा शेवट चिन्ह पाहायचं. शेवट चिन्ह जर हे शेवटचं चिन्ह अधिक असेल, कोणतं असेल? अधिक. तर असा विचार करायचा की दोन संख्यांची बेरीज 17 आहे. दोन संख्या अशा आहेत की त्यांची बेरीज 17 आहे आणि त्यांचा गुणाकार 60 आहे. अशा आपण दोन संख्या शोधायच्या. दोन संख्या अशा शोधायच्या की बेरीज 17 आणि गुणाकार 60 आहे. आता ही लहान संख्या असल्यामुळे आपल्या नजरेमध्ये त्या संख्या लगेच येतात की 12 आणि 5 17 आहे आणि 12 5 60 आहे. पण ही संख्या 17 पेक्षा मोठी होऊ शकते, 50 पेक्षा मोठी होऊ शकते, 60 पेक्षा मोठी होऊ शकते, कोणत्या पण मोठ्या होऊ शकतात संख्या. तर त्या संख्या शोधण्यासाठी काय करायचं? तर 10 येथे बेरीज 17 असणाऱ्या कोणत्याही दोन संख्या ताबडतोब घ्यायच्या. समजा 10 आणि 7 घातल्या, त्यांचा गुणाकार करायचा. 10 7 70 आला, असं आलं. आपल्याला किती पाहिजे? गुणाकार 60 पाहिजे. मग काय करायचं? जर आपल्याला हा जो गुणाकार आहे तो कमी करायचा असेल, तर लहान संख्या कमी करायची आणि गुणाकार वाढवायचा असेल तर लहान संख्या वाढवायची. असं करावं लागतं. पहिल्यांदा काय करायचं? कोणत्याही दोन संख्या घ्यायच्या की ज्यांची बेरीज एवढी असेल आणि त्यांचा गुणाकार करून टाकायचा. उत्तर आलं 70. आपल्याला 60 पाहिजे, थोडीशी कमी करायची. मग ही जर संख्या आपण 1 ने कमी केली 1 ने कमी केली, 6 झाली. हे 1 ने वाढवली पाहिजे, कारण आपल्याला बेरीज समान ठेवायची. 11 66 आलं. गुणाकार कमी करायचा होता, झालं कमी. परत कमी करायचं आहे, परत 1 ने कमी करू. 5 केली, ही 1 ने वाढवायची. 12 पंचे 60 आलं. अशा प्रकारे 12 आणि 5 ह्या संख्या सापडल्या. आता हे चिन्ह पाहायचं. कोणतं चिन्ह आहे? अधिक आहे. मग 12 आणि 5 या दोघांना चिन्ह असं मांडायचं की नेमकं उत्तर आहे 17 अधिक आहेत. मग 12ला पण चिन्ह अधिक होईल आणि 5ला पण चिन्ह अधिकच होईल. 12ला चिन्ह अधिक होईल, 5ला पण चिन्ह अधिक होईल. मग उत्तर बघा बरं किती होईल? 17 होईल. मग ही स्टेप अशी मांडायची. x वर्ग अधिक 12x अधिक 5x अधिक 60 बरोबर 0. हे समीकरण आणि हे समीकरण
त्याची जी किंमत आहे ती किंमत तीच राहिली पाहिजे. म्हणजे कसे पहा, एक्स वर्ग आहे, एक्स वर्ग आहे. 0 आहे, 0 आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. 60 आहे, 60 आहे. फक्त 17 निघून गेलेत आणि त्याच्या बदल्यामध्ये अधिक 12x अधिक 5x मांडले. मग आता पहा बरं अधिक 12x आणि अधिक 5x याचं उत्तर काय आहे? अधिक 17x. मग हे समीकरण आणि हे समीकरण दिसायला जरी वेगवेगळं असलं तर ते एकच आहे. आता असं करायचं म्हणून या दोघांचा गट करायचा. कोणाचा? एक्स वर्ग आणि 12x यांचा आणि ह्या दोघांचा. तर एक्स वर्ग आणि एक्स येथे पहा बरे, येथे एक्स वर्ग आहे आणि येथे एक्स आहे. दोघांना सुद्धा एक्स ने भाग जाईल. येथे 12 आहेत. येथे संख्या नाही. संख्या ना म्हणजे 1 आहे. त्यामुळे दोघांना भाग लावता येईल किंवा दोघांना भागता येईल अशी दुसरी संख्या नाही. फक्त मग एक्स मांडायचे. एक्स. एक्स ने मनातल्या मनात या दोघांना भागायचे. एक्स वर्गला एक्स ने भागलं. पहा एक्स वर्गला एक्स ने भागलं. इथं घातांक म्हणजे 1 असतो. येथे अशा प्रकारच्या चलांच्या भागाकारामध्ये घातांकांचे काय करतात? वजा करतात. 2 तून गेला 1 राहिला. एक्सचा 1 राहिला. म्हणजे ते काय राहिलं? एक्सचा 1 म्हणजे एक्स राहिलं. किंवा असं म्हणा एक्स वर्ग भागिले एक्स म्हणजेच काय असतो? एक्स गुणिले एक्स भागिले एक्स. एक्स वर्ग म्हणजे काय? एक्स गुणिले एक्स असतो. एक्सला एक्स निघून गेला. फक्त काय राहिला? एक्स राहिला. म्हणजे एक्स वर्गला एक्स ने भागलं, उत्तर आलं एक्स. अधिक 12x ला पण x ने भागलं. म्हणजे अधिक 12x भागिले x. x ला x निघून गेले, अधिक 12 आले. म्हणजे दोन्हीकडे आपण इथे दोघांना x ने भागलं. हे चिन्ह खाली घ्यायचं. जे काय असेल ते चिन्ह. आता सर्व अधिकच आहेत. त्यामुळे काही समस्या नाही. पण समजा इथे वेगवेगळे चिन्ह काय असले तर ते पहा येथे चिन्ह खाली घ्यायचं अधिक. आता पहा येथे x आहे, इकडे x पद नाही. त्यामुळे आपण येथे दोघांना x ने भाग जाणार नाही. 5 ने पहा 5 ने 60 ला भाग जातो. म्हणजे शेवटचा अंक 0 आहे. म्हणजे 5च्या पाड्यात 60 आहेत. 5 बाहेर काढले आपण. 5 ने दोघांना भाग लावला. 5x ला 5 ने भागलं, 5 निघून जाणार, x राहणार, अधिक राहणार. हे चिन्ह मांडताना इथलं मांडायचं नाही. या दोघांचा भागाकार करून जे चिन्ह आहे ते मांडायचं. आता सध्या ह्या उदाहरणामध्ये आपण अधिक घेतले सगळे. त्यामुळं चिन्ह आपोआप ते राहणार. 60 ला 5 ने भागलं, उत्तर 12 येणार. बरोबर काय आलं? 0. म्हणून आता असं करायचं, हा जो सामायिक डबल कंस आहे तो एकदा मांडायचा. म्हणजे असं मांडायचं x अधिक 12. दुसऱ्या कंसामध्ये मांडायचं x अधिक 5. हे जी बाहेरची पद आहेत ना बाहेरची, ही जी बाहेरची पद आहे ती एकत्र मांडायची आणि हे एकत्र मांडायचं. x अधिक 12 एकदा मांडायचं, x अधिक 5 मांडायचं आणि बरोबर 0 मांडायचं. पहा हे x अधिक 12 एकदा मांडायचे, x अधिक 5 एकदा मांडायचे. आता हा कंस म्हणजेच ही संख्या आणि हा एक कंस ही एक संख्या, या दोघांचा गुणाकार 0 आहे. 2 संख्यांचा गुणाकार 0 आलेला आहे. 2 संख्यांचा गुणाकार 0 कधी असतो? तर दोघांपैकी एक संख्या कमीत कमी 0 पाहिजे. दोघांपैकी एक तर संख्या 0 पाहिजे. तेव्हा काय होतो? गुणाकार 0 येतो. मग या दोघांचा गुणाकार 0 आहे, याचा अर्थ ही तर संख्या 0 आहे किंवा ही तर संख्या 0 आहे. मग असं म्हणायचं x अधिक 12 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. म्हणून आता असं करायचं, इकडले इकडे सोडवायचं, तिकडे तिकडे सोडवायचं. कसं होईल? x बरोबर 0 वजा 12. 12 हे अधिक आहेत ना, तिकडे वजा करायचे. म्हणून x ची किंमत आली वजा 12. 0 वजा 12 म्हणजे वजा 12च. इकडे कसं होणार? x बरोबर 0 वजा 5. म्हणून x ची किंमत काय आली? वजा 5 आली. मग x ची किंमत एक तर वजा 12 किंवा x ची किंमत वजा 5 भरली तर हे उत्तर येतं. म्हणून लिहायचं आपण उत्तर x बरोबर वजा 12 किंवा वजा 5. या दोन किमती आल्या xच्या, वजा 12 किंवा वजा 5. हे त्याचं शेवटचं उत्तर आलं.
हे एक सोपं गणित आहे, एकदम साधं, की त्याच्यामध्ये चिन्ह नाही, काय नाही, इथे सहगुणक काय नाही असं. हळू आता आपण थोडं गणित मोठं घेऊ आता, थोडं वेगळं घेऊ. आता येथे चिन्हवालं घेऊ आता. आता हे पुस्तक मी दुसरं गणित घेतो हां. आता दुसरं उदाहरण पहा. समजा असं असेल, x वर्ग वजा 19x अधिक 48 बरोबर 0 असं असेल. आता पहा बरे, शेवटचे चिन्ह कोणते आहे? अधिक आहे. अधिकच आहे. म्हणजे दोन संख्या अशा आहेत की ज्यांची बेरीज 19 येते आणि गुणाकार मात्र 48 येतो. दोन संख्या अशा आहेत की ज्यावेळेस आपल्याला अवयव पद्धतीने सोडवा म्हणतात, त्यावेळेस आपोआपच आहे ना दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी एवढी असते, गुणाकार एवढा असतो. आता पहा बरे, दोन संख्यांची बेरीज कसं ओळखायचं ते बघायचं. येथे जर बेरीज अधिक चिन्ह असलं, अधिक चिन्ह, तर म्हणायचं दोन संख्यांची बेरीज एवढी आहे. आणि इथे वजा असेल तर म्हणायचं दोन संख्यांची वजाबाकी, म्हणजे त्या दोन संख्यातला फरक एवढा म्हणायचा. आता पहा, दोन संख्यांची बेरीज एवढी आहे, 19 आहे. संख्या शोधण्यासाठी काय करायचं? बेरीज ही अट पाळणारी दोन संख्यांची बेरीज असणाऱ्या कोणत्या पण संख्या घ्यायच्या, सोप्या घ्यायच्या. 10 आणि 9 कोणत्या पण घ्या, म्हणजे मी ह्या घेतल्या म्हणून तुम्ही ह्याच घ्यायचे असं काय नाही, कोणत्या पण घ्या की ज्यांची बेरीज फक्त 19 येईल. त्यांचा करायचा गुणाकार, 10 9 90 आला. आपला गुणाकार काय करायचा आहे? कमी करायचा आहे, 48 करायचा आहे. गुणाकार आपला 48 पाहिजे, आपला 90 आलाय. मग आपण काय करायचं? ही संख्या थोडी कमी करायची. 48 आहे का नाही? 90 आणि 48 म्हणजे बराचसा फरक आहे. म्हणजे एक कमी करण्यापेक्षा आपण दोन्ही कमी करू. हे दोन्ही कमी केली, 7 केली. हे दोन्ही कमी केल्यावर हे दोन्ही वाढवले पाहिजे, कारण बेरीज समान पाहिजे. 12 चेक करायचं. 12 अधिक 7 किती होणार आहे? 19 होणार आहे. 12 7 84. पहा, आपली इच्छा होते गुणाकार कमी करण्याची, झालं कमी. पहा, 90 वरून 84 आला, पण आपला 48 पाहिजे, अजून कमी करायचं आहे. अजून कमी करू आपण. 7च्या ऐवजी 5 घेऊ. 2 कमी केले, 2 वाढवले. 14 ने 5 19 आले. 14 पंचे 70. पहा, गुणाकार कमी कमी होत चालला. 70 आला. आपलं किती पाहिजे? 28 पाहिजे. अजून 2 कमी करू. 3 केले, 2 कमी केले, 2 वाढवले. 16 48. पहा, सापडल्या संख्या. 16 आणि 3 आल्या. संख्या कोणत्या आल्या? 16 आणि 3. पहा, 16 आणि 3 ह्या संख्या आल्या. आता 16 आणि 3 ला चिन्ह असं मांडायचं की उत्तर 19 आलं पाहिजे. काही विद्यार्थी काय करतात? हे चिन्ह पाहतात, वजा आणि अधिक, हे वजा आणि हे अधिक असं मांडून टाकतात. तसं मांडायचं नाही. ह्या संख्येवर फक्त एवढं ठरवायचंय की त्या संख्या निवडताना त्यांची बेरीज एवढी पाहिजे का वजाबाकी एवढी पाहिजे. अधिक चिन्ह आहे, दोन संख्यांची बेरीज एवढी पाहिजे, 19 बेरीज पाहिजे. मग आता पहा बरे, वजा 16 अधिक 3 याचं चिन्हाच्या नियमाने किती उत्तर होणार आहे? वजा 13 होणार आहे. इथं 13 वजा आहेत का? नाहीत. मग काय केलं पाहिजे आपण? हे चिन्ह अशी मांडायची की उत्तर वजा 19 पाहिजे. म्हणजे तिथं आपण 3 ला वजा केलं. 3 ला वजा केलं तर काय होईल? समान चिन्ह बेरीज, चिन्ह मोठायचं, मग उत्तर वजा 19 येणार. म्हणजे 19 चे फोड कसे पाहिजे? वजा 16 आणि वजा 3 असे पाहिजे. मग असं मांडायचं, x चा वर्ग वजा, आता पाहिजे नुसता वजा 16 मांडायचा नाही, इथे x आहे. म्हणजे असं मांडायचं, वजा 16x वजा 3x अधिक 48 बरोबर 0 असं मांडायचं. म्हणजे हे बाकी सर्व आहे तसं मांडायचं, फक्त 19 च्या ऐवजी वजा 16 आणि वजा 3 मांडायचे. आता पहा, या दोघांचा गट, या दोघांचा गट. येथे पाहता x कसा आहे? दोन्हीकडे सामायिक आहे, म्हणजे x ने दोघांना भागता येईल. x बाहेर काढले. x वर्गला x ने भागलं, उत्तर काय येणार? x येणार. ते उत्तर कसं येतं ते पहा. x वर्ग भागिले x, x ला घातांक म्हणजे 1 असतो. कोणत्याही अक्षराच्या वर घातांक नसेल तो घातांक 1 असतो. मग भागाकारामध्ये घातांकाचे काय होते? वजाबाकी होते. 2तून 1 गेला 1 राहिला, 1 चा 1 राहिला, म्हणजे फक्त x मांडायचं. वजा 16x ला x ने भागलं. पहा, वजा 16x त्याला पण x ने भागलं, x ला x निघून गेले.
उत्तर काय आलं? -16 आले. हे चिन्ह खाली घ्यायचं, ध्यान ठेवा. अवयव पद्धतीने सोडवताना जे आपण कंस मांडतो त्यावेळेस हे चिन्ह खाली घ्यायचं, हे वजा चिन्ह खाली घ्यायचं. 3 ने 28 ला भाग जाईल. पहा 8 आणि 4 12 आहे, 3 च्या वाट्यात 12 आहे म्हणजे 3 ने भाग जाईल. 3 इथे मांडले. वजा 3x ला वजा 3 ने भागलं, 3 गेले निघून. वजा 3x ला वजा 3 ने भागलं तर काय होईल? वजा 3 निघून जाईल, x राहील फक्त. इथे फक्त x मांडायचा. आता पहा नीट. येथे 48 आहे, 3 आहे. 48 ला 3 ने भागायचं. 48 ला 3 ने भागलं, 3 एके 3, 3 एके 3, 1 उरला. 3 सगळं 18, उत्तर 16 आलं. 16 ला चिन्ह कोणतं मांडायचं ते नीट पहा आता. तुम्हाला असं वाटेल की येथे अधिक चिन्ह आहे, येथे आपण अधिक देऊन टाकायचं, पण तसं नाही. हे चिन्ह येथून येत नाही, तर या दोघांच्या क्रियेने येतं. म्हणजे हा अधिक आहे, वजा आहे. अधिक आणि वजा यांचा आपण भागाकार केलाय. म्हणजे आपण अधिक 48 ला आपण वजा 3 ने भागलेलं आहे, असं केलंय थोडक्यात. मग भागाकारामध्ये वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा येतं. जो नियम गुणाकाराचा तोच नियम भागाकाराचा. वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा मांडायचं. पहा हा कंस आणि हा कंस सारखाच येतो. म्हणजे ह्या कंसातले पद आणि ह्या कंसातले पद सारखेच असतात. याचा अर्थ असा नाही की हा थेट इथे पाहून लिहायचा, तसं करायचं नाही. तर इकडूनच जे उत्तर आहे ते मांडायचं. अधिक वजा भागाकारामध्ये वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा आलं आणि मग चेक करायचं की हे दोन्ही कंस समान आहेत का नाही. मग डबल कंस असताना तो एकदा मांडायचा, x वजा 16. दुसऱ्या कंसात x वजा 3 बरोबर 0. जो डबल कंस आहे ना तो एकदा मांडायचा, राहिले एकत्र मांडायचं. मग असं मांडायचं x वजा 16 बरोबर 0 किंवा x वजा 3 बरोबर 0. म्हणून 16 वजा आहेत तिकडे अधिक होणार. मग पुढे असं होणार x बरोबर 0 अधिक 16. म्हणून x म्हणजे किती आले? 16 आले. म्हणून x बरोबर 0 अधिक 3. म्हणून x ची किंमत काय आली? 3 आली. मग शेवटचं उत्तर काय आलं पहा बरे. x बरोबर 16 किंवा 3 हे दोन उत्तर आले बघा. हे दोन उत्तर आले 16 आणि 3. म्हणजे इथे आपण 16 जरी भरले आणि 3 जरी भरले तरी समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतील. पहा आपण दोन्हीकडे अधिकवालं घेतलं, एक वजा अधिकवालं घेतलं. आपण आता अधिक आणि वजावालं घेऊ. म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं, दोन गणितामध्ये यांची बेरीज एवढं वालं पाहिलं. आता वजावालं घेऊ. पहा तिसरे पाहता गणित. x वर्ग अधिक 7x वजा 120 बरोबर 0 असं आहे. पहा आता कसा विचार करायचा बघा. आता शेवट चिन्ह कोणतं आहे? वजा आहे. शेवट चिन्ह जर वजा असेल येथे तर असं म्हणायचं दोन संख्या अशा आहेत की ज्यांची वजाबाकी 7 आहे. काय म्हणायचं? वजाबाकी. दोन संख्या अशा आहेत ज्यांची वजाबाकी 7 येते, गुणाकार 120 येतो. अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांची वजा. येथे पहा इथलं चिन्ह महत्वाचं आहे. येथे जर अधिक चिन्ह असेल तर म्हणायचं दोन संख्यांची बेरीज एवढी आहे आणि गुणाकार एवढा आहे. आता असं म्हणायचं दोन संख्या अशा आहेत की ज्यांची वजाबाकी 7 आहे. वजाबाकी 7 आहे आणि गुणाकार 120 आहे असं. मग आता आपण त्या संख्या शोधायच्या. संख्या शोधण्यासाठी काय करायचं असतं तुम्हाला सांगतो. लगेच कोणत्याही दोन संख्या लगेच घ्यायच्या, लगेच, की ज्यांची वजाबाकी 7 आहे ना अशा. सुरुवातीच्या संख्या शोधण्यासाठी वेळ घालवायचा नाही. दोन संख्या अशा घ्यायच्या की ज्यांची वजाबाकी 7 आहे. सोप्या घ्यायच्या, किती पण सोपे घ्या. 10 आणि 3. पहा 10 आणि 3 ची किती वजाबाकी आहे? 7 आहे. आता यांचा करायचा गुणाकार. 10 त्रिक 30 आला. पहा गुणाकार किती आला? 30 आला. आपला गुणाकार किती पाहिजे? 120 पाहिजे.
आपला गुणाकार 30 आलाय म्हणजे आपल्याला गुणाकार वाढवायचा आहे. गुणाकार कसा वाढवायचा? तर आधी लहान संख्या वाढवायची. थोडी वाढवू आपण. ही संख्या 5 केली. 2 ने वाढली की नाही? जर आपल्याला बेरीज समान ठेवायची असेल बेरीज, तर एक संख्या वाढवली की एक संख्या कमी करावी लागते. जर आपल्याला त्यातला फरक समान ठेवायचा असला, म्हणजे वजाबाकी समान ठेवायची असली, दोन्ही वाढवायच्या किंवा दोन्ही कमी करावं लागतात. मग आता ही संख्या आपण 2 ने वाढवली, ही पण 2 ने वाढवायची. पहा, ही 2 ने वाढली ना, ही पण 2 ने वाढवायची. दोन्ही वाढवायच्या. का? जर तुम्ही ही वाढवली आणि ही कमी केली, त्यातला फरक कमी होईल. आपला फरक 7चाच पाहिजे त्यामुळं. पहा आता 12 आणि 5 मधला फरक चेक करा, 7 आहे. प्रत्येक वेळेस ही अट चेक करायची पहिली. 12 पंचे 60 आले. पहा गुणाकार वाढवायचा होता, वाढला. फरक समान राहिला बरोबर हा. म्हणजे 10 आणि 3 ची वजाबाकी 7 येते, गुणाकार 30 येतो. 12 आणि 5 ची वजाबाकी 7 येते, गुणाकार 60 येतो. आपला गुणाकार किती पाहिजे? 120 पाहिजे. परत संख्या वाढू थोडीशी. ही 7 केली, 2 ने वाढली, ही पण 2 ने वाढली. पहा 14 आणि 7. 14 आणि 7 मधला फरक किती आहे? 7 आहे. आणि त्यांचा गुणाकार केला आपण. 14 7 98, गुणाकार 98 आला. पहा ही संख्या 2 ने वाढली, ही पण 2 ने वाढली. फरक 7 राहिला समान, गुणाकार एवढा आला. आपला गुणाकार अजून वाढवायचा, 120 पाहिजे. परत वाढवू. ही 2 ने वाढली, 9 केली. ही 2 ने वाढली केली, 16 केली. असं केलं. म्हणजे आपण दोन्ही संख्या 2 ने वाढवल्या. आता यांचा आपण गुणाकार मांडला. 16 आणि 9चा गुणाकार. 16 9 44, 144 आले. गुणाकार जास्त झाला. आता पहा, येथे 7 असेल तर गुणाकार कमी होतोय. 9 असेल तर जास्त होतोय. मग आता जास्त आहे का नाही? मग कमी केला पाहिजे. कमी केला पाहिजे म्हणजे आपण 2 वाढवले. म्हणून 2 कमी केलं पाहिजे असं काही नाही. आपण थोडं कमी करू शकतो. आता आपण 1 कमी केला पाहिजे. कारण 2 कमी केला परत येणार. परत येणार ना. मग 1 कमी करायचं. 1 कमी केले 8 आले. 1 कमी केले 15 आले. 15 8 20 असे 120 आले. मग अशा संख्या शोधायच्या. 15 आणि 8 ह्या 2 संख्या आल्या. 15 आणि 8 या 2 संख्या अशा आहेत. पहा कोणत्या? 15 आणि 8 यांची बेरीज यांची वजाबाकी 7 येते आणि गुणाकार 120 येतो. बघा 15 28 असे 15 2 7 राहिले. पण चिन्ह त्यांना अशी मांडायची की उत्तर त्याचं अधिक 7 राहिलं पाहिजे. मग अधिक 7 येण्यासाठी काय पाहिजे? 15 ला चिन्ह अधिक मांडलं पाहिजे, 8 ला वजा मांडलं पाहिजे. ही चिन्ह इथं नाही मांडलेली. ही चिन्ह अधिक वजा येथे अधिक वजा अशी मांडलेली नाहीत. ध्यान ठेवा. तर ही चिन्ह अशी मांडायची, उत्तर आपल्याला अधिक 7 आलं पाहिजे. त्यासाठी उत्तर काय बघा बरे, अधिक 15 वजा 8. मग आता असं मांडायचं म्हणून x वर्ग अधिक 15x वजा 8x वजा 120 बरोबर 0 असं मांडायचं. म्हणजे 15 चिन्ह अधिक आलं, 8 ला चिन्ह वजा आलं. दोघांची वजा काय आली? 7 आली. आता पहा या दोघांचा गट करायचा. दोघांना x ने भागलं आहे ना आपलं नेहमीप्रमाणे. x ने दोघांना भागलं x आलं. x वर्गाला x ने भागलं x आलं. 15x ला x ने भागलं xच गेले निघून अधिक 15 आले. हे चिन्ह खाली घ्यायचं. 8 ने 120 ला भाग जाणार आहे. मग इथे 8 मांडायचे. वजा 8 हे चिन्ह खाली घ्यायला विसरायचं नाही. वजा 8. आता पहा वजा 8 ने वजा 8x ला भागलं. 8 8 गेले फक्त x राहिला. 120 ला वजा 8 ने भागलं. 120 वजा आहेत 8 वजा आहेत म्हणजे वजा 120 ला वजा 8 ने भागलं. 8 एके 8 8 एके 8 4 उरले 8 पंचे 40. उत्तर 15 येणार. पण चिन्ह कोणतं होणार? येथे वजा आहे म्हणून इथे वजा मांडलं पाहिजे असं म्हणायचं नाही. तर ह्या दोघांचं मिळून चिन्ह मांडायचंय. वजा आणि वजा त्याचा भागाकार अधिक येणार म्हणजे अधिक 15 हे त्याचं उत्तर आलं. बरोबर 0. पुढे डबल कंस आहे तो एकदा मांडायचा, राहिले एकत्र मांडायचं. म्हणजे असं मांडायचं x अधिक 15 दुसऱ्या कंसात मांडायचं x वजा 8 बरोबर 0. हा जो डबल कंस आहे तो एकदा मांडायचा, जे राहिले ना ते एकत्र मांडायचं. मग खाली आता असं मांडायचं x अधिक 15 बरोबर 0
किंवा x वजा 8 बरोबर 0. म्हणून अधिक 15 आहे तिकडे वजा होणार, म्हणजे असं होणार x बरोबर 0 वजा 15. म्हणून x ची किंमत काय आली वजा 15. येथे होणार x बरोबर 0 अधिक 8. म्हणून x ची किंमत काय आली 8 आली. मग शेवटचं उत्तर काय द्यायचं, x बरोबर वजा 15 किंवा x बरोबर 8 हे उत्तर आले. म्हणजे जर या समीकरणामध्ये आपण x च्या जागी वजा 15 भरला, किंमत काढली, किंवा 8 भरले आणि किंमत काढली, तरी सुद्धा दोन्ही बाजू आपल्याला समान होणार. मग x ची किंमत काय आली वजा 15 आणि 8 आली. म्हणजे आपण आता दोन्हीकडे अधिक वजा घेतलं, येथे वजा अधिक वजा घेतलं, अधिक वजा घेतलं. आता आपण वजा 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 घेऊ, दोन्हीकडे वजा असणार. पहा आता पाय x वर्ग वजा 5x वजा 84 बरोबर 0 असं घेतलं. पहा x वर्ग वजा 5x वजा 84 वर 0. सांगा शेवट चिन्ह कोणतं बघा बरे, वजा आहे. शेवट चिन्ह वजा म्हणजे काय, वजा बाकी 5 पाहिजे, गुणाकार 84 पाहिजे. शेवट चिन्ह वजा असेल तर काय म्हणायचं, दोन संख्यांची वजा बाकी 5, दोन संख्यातला फरक किती आहे 5 आहे, फरक 5 आहे, गुणाकार 84 ला पाहिजे. फरक 5 आहे का नाही, सोपे सोपे संख्या 10 आणि 5, 10 आणि 5 मधला फरक 5 आहे, त्यांचा गुणाकार करायचा, 10 पाहिजे 50, गुणाकार आपला काय आला 50 आला. आपला किती पाहिजे गुणाकार 84 पाहिजे, 84 पाहिजे ना. लहान संख्या थोडी वाढवायची, लहान संख्या वाढवली की गुणाकार वाढतो. 5 चे आपण 7 केले, 2 ने वाढली, हे पण 2 ने वाढवायची, 12. चेक करा 12 आणि 7 मधला फरक किती आहे 5 आहे, 12 7 84. उत्तर सापडलं, 12 आणि 7 आलं. मग सापडत नसलं असं पुढं पुढं जायचं, जास्त झालं की परत मागे राहायचं. फक्त काय ध्यान ठेवायचं की हा जो फरक आहे तो फरक, किंवा समजा इथे अधिक चिन्ह असेल तर बेरीज कशी पाहिजे, समान पाहिजे. आता इथे चिन्ह वजा आहे म्हणजे फरक समान पाहिजे. 10 तून 5 गेले 5, 12 तून 7 गेले 5, फरक हा कायम समान ठेवला. आता पहा इकडे फरक 5 आहे आणि गुणाकार 84. मग आता आपण त्या संख्या कोणत्या आल्या 12 आणि 5 आल्या. आता पहा बरे 12 आणि 5. आता एखादं काय करतो, येथे वजा वजा चिन्ह आहेत, मांडा वजा वजा असं मान टाकतो. तर तसं मांडायचं नाही. जर तुम्ही वजा 12 आणि वजा 5 मांडले तर काय होणार, वजा 12 वजा 5 याचं उत्तर वजा 17 होणार. आपल्याला किती पाहिजे उत्तर वजा 5 पाहिजे. वजा 12 वजा 7 मांडले पहा, तर याचं उत्तर वजा 19 होणार. आपल्याला किती पाहिजे उत्तर 12 आणि 7 यांना चिन्ह अशी मांडायची की उत्तर वजा 5 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे वजा 5. मग उत्तर कसं पाहिजे वजा 12 अधिक 7, तेव्हा उत्तर किती होणार आहे वजा 5 होणार आहे. उत्तर असं लिहायचं, म्हणून x वर्ग वजा 12x अधिक 7x वजा 84 बरोबर 0 असं मांडायचं. पहा या दोघांना चिन्ह अशी मांडायची की नेमकं उत्तर हे असलं पाहिजे. आता पहा बरे x वर्ग वजा 12x आणि 7x वजा 84. आता पहा x आहे x आहे, दोघांना पण काय होणार आहे x ने भाग जाणार आहे. मग x बाहेर काढला, x वर्ग भागिले x, x आलं, वजा x गेले 12 आले. हे चिन्ह खाली घ्यायचं, हे चिन्ह खाली घ्यायचं असं ते अधिक 7 ने 84 ला भाग जाईल, 7 1 7, 1 वरून 7 2 14, मग 7 बाहेर काढायची, 7 7 7 गेले 1 आला, अधिक वजा वजा आले. हे जे चिन्ह वजा आहे ते इथलं नाही, या ठिकाणचं वजा चिन्ह खाली घेतलेलं नाही, तर वजा 84 ला 7 ने भागलं, वजा 84 ला 7 ने, 7 ने म्हणजे अधिक 7 ने भागलं, याचं उत्तर 12 येणार. 7 1 7, 7 1 7, 7 2 14, 12 आलं. वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा आलं, वजा 12 उत्तर म्हटलं पाहिजे. आतमध्ये आले वजा 12 बरोबर 0.
आता काय करायचं, समान कंस आहे तो एकदा मांडायचा, राहिले का कंस मांडायचे, म्हणजे असं होणार x वजा 12 दुसऱ्या कंसात x अधिक 7 बरोबर 0. म्हणून दोन कंसांचा गुणाकार 0 आहे. पहा, हा कंस आणि हा कंस या दोन कंसाचा गुणाकार आहे 0 आहे. म्हणजेच याचा अर्थ हे तरी 0 आहे किंवा हे तरी 0 आहे. म्हणजे असं मांडायचं x वजा 12 बरोबर 0 किंवा x अधिक 7 बरोबर 0. म्हणून 12 वजा आहेत तिकडे गेल्यावर अधिक होणार, x बरोबर 0 अधिक 12 म्हणून x ची किंमत काय आली, 12 आली. येथे कसं होणार, x बरोबर 0 वजा 7 म्हणून x ची किंमत वजा 7 आली. 0 हा बेरजेमध्ये वजाबाकीमध्ये भाग घेत नसतो, उत्तर तेच राहतं. मग शेवटचं उत्तर काय द्यायचं, x बरोबर 12 किंवा वजा 7 हे त्याचं शेवटचं उत्तर आलं. अशा प्रकारे हे वर्ग समीकरणांची लहान लहान गणिते झाली. आता आपण काय करूया, थोडंसं मोठं गणित घेऊया. थोडंसं मोठं ह्याच्यापेक्षा. आता पाहते कसं, त्याच्यापेक्षा मोठं गणित पहा थोडंसं, म्हणजे त्याला सहगुणक आहे असं पहा. सहगुणकावालं गणित नंबर 5 आता असं असलं बघा, 12x वर्ग वजा 29x वजा 8 बरोबर 0 असं गणित आहे. पहा हे गणित कसं करायचं नीट पाहता इकडे. हा शेवट चिन्ह कोणतं बघा बरे, वजा आहे. शेवट चिन्ह वजा म्हणजे काय असतं, वजाबाकी. दोन संख्या अशा आहेत की ज्यांची वजाबाकी 29 येते. किती येते, 29. पहा दोन संख्या अशा आहेत की ज्यांची वजाबाकी 29 येते आणि त्यांचा गुणाकार. आता पहा इकडे, जर येथे सहगुणक आला, जर समजा येथे सहगुणक नसेल म्हणजे नुसता x वर्ग असेल तर आपण थेट याचा विचार करतो. पण जर येथे सहगुणक असेल, सहगुणक, तर या दोघांच्या गुणाकारा एवढी यांची बेरीज किंवा वजाबाकी पाहिजे. ह्या 29 ची फोड अशी करायची की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी यांच्या गुणाकारा एवढे पाहिजे. आता बेरीज पाहिजे का वजाबाकी पाहिजे, ह्या चिन्हावर असतं. हे चिन्ह कोणतं आहे, वजा आहे. हे चिन्ह वजा असेल तर म्हणायचं दोन संख्यांची वजाबाकी 29 पाहिजे. मग आता सध्या दोन संख्या अशा आहेत शोधायच्यात आपल्याला की ज्यांची वजाबाकी 29 येते, वजाबाकी, गुणाकार मात्र 12×96 येतो. पहा गुणाकार किती पाहिजे, 96 पाहिजे आणि त्यांची वजाबाकी किती पाहिजे, 29 पाहिजे. अशा दोन संख्या शोधायच्या. त्या संख्या कशा शोधायच्या ते पहा. आता आपलं वजाबाकी 29 पाहिजे की नाही, मग लगेच कोणत्याही दोन संख्या घ्यायच्या, कोणत्याही घ्या, फक्त त्यांची वजाबाकी ही 29 पाहिजे. अशा कोणत्या पण घ्या, सोप्या सोप्या बघा. 40 आणि 11, 40 आणि 11 किती वजाबाकी आहे, 29 आहे. त्यांचा करायचा गुणाकार 0, 11 चौक 44, 440 गुणाकार आला. 40 आणि 11 त्यांचा गुणाकार किती झाला, 440. आपलं किती पाहिजे, 96 पाहिजे. मग आता काय केलं पाहिजे आपल्याला, संख्या कमी केलं पाहिजे, लहान संख्या कमी केली पाहिजे. लहान संख्या कमी केली गुणाकार कमी होतो. आणि आता पाप रे, गुणाकार आपल्याला भरपूर कमी करायचा आहे. मग आपण एक एकने कमी करण्यापेक्षा 2 2 कमी करण्यापेक्षा डायरेक्ट 5 ने कमी करू. 11 तून 5 गेले 6 आले, 5 कमी केले. हे पण 5 कमी करू, 35 आले. 35 मधून 6 गेले, किती राहिले, 29 राहिले. 35 मधून 6 गेले 29. आता गुणाकार बघा, 6 पंचे 30, हातचल 3, 7 8 210 आले. गुणाकार 210 आला. आपल्याला किती पाहिजे, 96 पाहिजे. अजून कमी करायचा आहे. आज थोडा कमी करू. आता 4 घेतला, 1 ने कमी केला, हा पण 1 ने कमी केला, 2 ने कमी केला, हा पण 2 ने कमी करू, 33 करू. पहा मग हे 2 ने कमी केले, हे 2 ने कमी करायचं, हा 1 ने कमी करा, हा पण 1 ने कमी करा, असं करायचं. आता यांचा गुणाकार करू आपण. 4 त्रिक 12, हातच्याल 1, 12 132 आले. पहा 4 त्रिक 12, हातच्याल 1, 4 ते 12 13 132. सांगा बरं आपला गुणाकार काय करायचा, अजून कमी करायचा आहे. अजून कमी करू. आता 1 ने कमी करू,
1 ने कमी केला उत्तर 3 येणार. हा 1 ने कमी केला 32 आला. 32 मधून 3 गेले बरोबर 29 आले. म्हणजे फरक किती आहे 29चा. ह्या सर्वांच्यातला फरक तोच आहे 29चाच. ह्या सगळ्या जोड्या आपण अशा घ्यायच्या की यांची वजाबाकी 29च पाहिजे. आता गुणाकार पहा 3 2 6 3 त्रिक 9 आलं उत्तर. काय आलं 96 आलं. म्हणजे आपल्या संख्या सापडल्या. कोणत्या संख्या सापडल्या आपल्याला 32 आणि 3. पहा आपल्या संख्या सापडल्या 32 आणि 3 सापडल्या. आता पहा 32 आणि 3 ह्यांना चिन्ह अशी मांडायची. 32 आणि 3 ला आपण चिन्ह अशी मांडायची की हे नेमकं उत्तर वजा 29 पाहिजे. जर तुम्ही तिथलं बघून वजा वजा मांडलं हे बघून वजा वजा असं वजा मांडलं तर त्याचा अर्थ काय होईल बघा बरे. वजा 32 वजा 3 समान चिन्ह आहे. त्यांची बेरीज होणार. याची किंमत होणार आहे वजा 35 असं होणार. येथे वजा 35 आहे का नाही. इथे किती आहे वजा 29 आहे. मग चिन्ह कोणतं पाहिजे 32 ला वजा पाहिजे 3 ला अधिक पाहिजे. वेगवेगळे चिन्ह आहे वजा बाकी उत्तर आले वजा 29 आले. वजा 32 आणि अधिक 3 पाहिजे. उत्तर का खाली कसं बघा बरं मग. म्हणून 12x वर्ग वजा 32x अधिक 3x वजा 8 बरोबर 0 असं होणार. पहा कसं होईल 12x वर्ग वजा 32x अधिक 3x वजा 8 बरोबर 0. आता ह्या दोघांचा गट ह्या दोघांचा गट पहा. येथे आता लगेच कंसाच्या बाहेर 12 लिहायचे नाही किंवा नुसतं x लिहायचं नाही. तर 12 आणि 32 दोन्ही संख्यांना 12 आणि 32 या दोन्ही संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जाईल ती संख्या मांडायची. पहा 12 आणि 32 दोन्ही संख्यांना 2 ने भाग जाईल म्हणजे 2 ने भाग जाईल. त्यामुळे लगेच 2 मांडायचे नाही. 3 ने पहा 3 ने 12 ला भाग जाईल 3 चौक 12 पण 3 च्या पाड्यात 32 नाही. 4 ने 4 त्रिक 12 4 अठ्ठे 32 दोघांना 4 ने भाग बसतोय. 5 ने दोघांना भाग 6 ने 6 ने 12 ला भाग बसतोय पण 6 च्या पाड्यात 32 नाही. 7 ने दोघांना भाग 8 ने 32 ला भाग बसतोय पण 12 ला भाग बसत नाही. 9 ने दोघांना भाग बसत नाही. 10 नाही 11 नाही 12 ने 12 1 12 पण 12 च्या पाड्यात 32 नाही. त्यामुळे काय करायचं 4 संख्या शेवटची. 4 फक्त संख्या अशी आहे की जिने दोघांना भाग जाईन आणि मोठ्यात मोठी आहे. 2 ने पण दोघांना भाग जाईन पण 2 लहान संख्या आली त्याच्यापेक्षा 4 ने दोघांना भाग होतो. 4 घ्यायचा. म्हणजे संख्या कोणती मांडायची दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या त्याला आपण शाळेमध्ये असताना लहानपणी मसावी म्हणायचो. मसावी महत्तम साधारण विभाजक. मग तो आपण मांडायचो दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. मग काय करायचं तर 4 ने बदलावले दोन्हीकडे x आहे 4x आलं. आता ह्या 4x ने मनातल्या मनात किंवा साईडला कच्चं काम म्हणून भागायचं. बघा बरे 12x वर्गला 4x ने भागायचं साईडला बघा किंवा मनातल्या मनात बघा. तर x वर्ग भागिले x याचं उत्तर किती होणार आहे x 4 त्रिक 12 म्हणजे 4 1 4 4 त्रिक 12 x वर्ग भागिले x. उत्तर काय झालं 3x आलं. पहा 4 त्रिक 12 x वर्ग भागिले x. परत 4 ने 32 ला भाग लावायचा 4 अठ्ठे 32 आणि x ला x निघून जाईल म्हणजे वजा 32x भागिले 4x. x ला x निघून जाणार 4 अठ्ठे 32 वजा 8 होणार. याचं उत्तर आलं वजा 8. पहा 4x ने दोघांना भाग लावला 4 त्रिक 12 4 अठ्ठे 32 आणि x वर्ग भागिले x आलं x ला गेला. म्हणजे आपण काय करत असतो हे पहा हे अंदाजे काही मांडायचं नाही. तर येथे अशी संख्या मांडायची की ज्या संख्येने दोघांना भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या घ्यायची. मोठ्यात मोठी हा शब्द महत्वाचा. दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. नंतर काय करायचं जे उत्तर इथं आलंय त्याने दोघांना भाग लावून मांडायचं. पुढे अधिक हे चिन्ह खाली घ्यायचं. अधिक लगेच 3 मांडायचा नाही. अधिक मांडलं की लगेच 3 मांडायचं नाही. काय पाहायचं दोघांना भाग जाणारी संख्या मांडायची. 3 आणि 8 3 आणि 8
या दोघांना भाग जाणारी संख्या 1 शिवाय दुसरी कोणती नाही. 2 ने 8 ला भाग जाईल, याला जात नाही. 3 ने याला जाईल, याला जात नाही. 4 ने याला जाईल, याला जात नाही. दोघांना भाग जाणारी संख्या दुसरी नाही, एकच मांडायचा मग 1. x दोन्हीकडे नाही. इथं पण इथं x आहे, पण इकडे x नाही, त्यामुळे x मांडायचा नाही, फक्त 1 ने भागायचं. अधिक 1 ने भागल्या होता तेच राहणार. अधिक 1 ने भागलं बघा, अधिक अधिक 3x आहे तसं राहणार. -8 भागिले अधिक 1 -8 आहे तसं राहणार. म्हणजे अधिक 1 ने भागल्यावर उत्तर तेच राहणार. -8 भागिले अधिक 1 वेगवेगळे चिन्ह वजा आलं. हा कंस आणि हा कंस समान येतोच, पण समान येतो म्हणून डायरेक्ट बघून लिहायचा नाही. इकडं तिकडं आणायचा, इकडं तिकडं आणायचा, नंतर चेक करायचं दोघी समान आले का नाही. मग आता काय करायचं, हे 2 कंस एकत्र मांडायचे, हे आणि 4x अधिक 1 बरोबर 0 असं मांडायचं. हा डबल कंस एकत्र मांडायचा, जे राहिलेलं ते एकत्र मांडायचं. डबल कंस एकत्र घ्यायचा, जे राहिले ना ते एकत्र मांडायचं. मग आता खाली असं मांडायचं, म्हणून 3x - 8 बरोबर 0 किंवा 4x अधिक 1 बरोबर 0. म्हणजे काय करायचं, हे 0 किंवा हे 0 असं मांडायचं. त्या खाली असं मांडायचं, 3x बरोबर 0 अधिक 8 म्हणून 3x बरोबर पहा, हा 8 वजा आहे, तिकडे गेल्यावर अधिक करायचा. मग 0 अधिक 8 म्हणजे 8च आले, म्हणून x ची किंमत आली 8/3. 3 गुणिले तिकडे भागिले करायचा, 8/3. जर येथे भाग जात असला तर भाग लावायचा, भाग जात नाही तसंच ठेवायचं इकडे. म्हणून 1 अधिक आहे, तिकडे वजा होणार. 4x बरोबर 0 वजा 1 म्हणून 4x बरोबर वजा 1 म्हणून x ची किंमत आली वजा 1/4. 4 गुणिले तिकडे भागिले केला, उत्तर काय आलं, वजा 1/4 आलं. मग शेवटी उत्तर लिहायचं, उत्तर x बरोबर 8/3 किंवा वजा 1/4. x ची किंमत लिहायची 8/3 लिहायची किंवा वजा 1/4 अशी किंमत लिहायची. अशा रीतीने हे वर्ग समीकरण झालं. आणखी एक वर्ग समीकरण आपण घेऊया, ज्याने इथं सहगुणक असलेलं. पहा, शेवटचे ना वजा होतं म्हणून फरक घेतला आपण. फरक 29 आणि गुणाकार 96. संख्या सापडल्या 32 आणि 3. नंतर काय केलं आपण, 12 आणि 32 दोघांना भाग जाणारी आपण मोठ्यात मोठी संख्या शोधली, ती आली 4x. 4x ने दोघांना भाग लावला, उत्तरात 3x वजा 8. मग 4 त्रिक 12, 4 8 32. हे चिन्ह खाली घ्यायचं, एक लगेच मांडायचा नाही, दोघांना भाग जाणारी संख्या मांडायची. 3 आणि 8 ला कोणी भाग जात नाही, त्यामुळे 1 मांडला. 1 ने भागलं उत्तर तेच आलं. डबल कंस एकत्र, राहिले एकत्र. मग हे बरोबर 0 मांडायचं किंवा हे बरोबर 0 मांडायचं. वजाचं अधिक केलं, गुणिलेचं भागिले केलं. अधिक 1 आहे तिकडे वजा केला, वजा 1 आला, गुणिलेचं भागिले केलं, वजा 1/4 आलं. असंच आणखी एक उदाहरण पहा. पहा इकडे, 16x वर्ग वजा 2x वजा 5 बरोबर 0. पहा इकडे, शेवट चिन्ह कोणतं आहे, वजा आहे. शेवट चिन्ह वजा आहे, मग वजा बाकी किती पाहिजे, 2 आणि गुणक किती पाहिजे, 80. 2 संख्या अशा शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 80 येईल, वजाबाकी 2 येईल. सोप्या सोप्या घ्यायच्या पहिल्यांदा स्टार्टला, की 10 आणि 8 ची वजाबाकी 2 येते. 10 8 80, लगेच उत्तर आलं बघा. 10 आणि 8 ची वजाबाकी पण आली आणि 10 आणि 8 चा गुणाकार आला. संख्या कोणत्या आल्या, 10 आणि 8. ह्यानं लगेच वजा वजा असं चिन्ह मांडायचं नाही. आपलं चिन्ह असं मांडायचं की ते 2ला चिन्ह वजा आलं पाहिजे. म्हणजे कसं पाहिजे मग, वजा 10 आणि 8 हा अधिक पाहिजे, तरच त्याचं उत्तर काय होणार आहे, वजा 2 होईल. मग असं मांडायचं, 16x वर्ग वजा 10x अधिक 8x वजा 5 बरोबर 0. ह्या दोघांचा कंस, ह्या दोघांचा कंस एकत्र मांडायचे. पाहता नीट, याचं चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे. 16 आणि 10 दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. 2 ने 16 ला भाग जाणार, 82 16.
2ने 10ला पण भागत नाही, 2 10. 3ने दोघांना पण भागत नाही. 4ने 4 चोक 16, पण 4च्या पाड्या 10 नाही. 5ने 10ला भाग जाईल, 5 दुने 10, 5च्या पाड्या 16 नाही. 6ने दोघांना भागत नाही, 7ने भागत नाही. 8ने 8 दुने 16, पण 8च्या पाड्या 10 नाही. त्यामुळे दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या फक्त 2 आहे. 2ने दोघांना भाग जाईल, मग 2 मांडायचे फक्त. येथे x वर्ग आहे, x आहे, दोन्हीकडे x आहे. आता पहा 16x वर्गला 2x ने भागलं, 16x वर्गला 2x ने भागलं, 82 16 आणि x वर्ग भागिले x काय आला, x आला. उत्तर काय 8x आलं. मग इथे मांडायचं 8x. परत 2 10, x गेला निघून, वजा 5 आले. 10 वजा आहे, 2 अधिक आहे, 2 10, पहा नीट, वजा 10x भागिले 2x. x ला x निघून गेला, 2 10, वजा 5 आले, कारण 2 म्हणजे अधिक आहे. वजा आणि अधिकचा भागाकार वजा येतो, त्यामुळे उत्तर काय वजा 5 आलं. येथे अधिक चिन्ह खाली घ्यायचं, पण लगेच 8 मांडायचे नाही. 8 आणि 5 ला भाग जाणारी सामायिक संख्या शोधायची. 8 आणि 5 दोघांना कोणी भाग जात नाही, मग 1 मांडायचा. किती मांडायचा, 1. 1 ने भागलं उत्तर तेच राहणार, 8x वजा 5 बरोबर 0. म्हणून डबल कंस आहे तो एकदा मांडायचा, म्हणजे असं मांडायचं 8x वजा 5, दुसऱ्या कंसाला मांडायचं 2x अधिक 1 बरोबर 0. म्हणजे हा जो सामायिक कंस आहे डबल, तो एकदा मांडायचा, म्हणजे राहिले ना ते एकत्र मांडायचे. मग आता असं मांडायचं की या दोघांचा गुणाकार 0 आहे. 8x वजा 5चा आणि 2x अधिक 1चा गुणाकार 0 आहे. याचा अर्थ काय, ही संपूर्ण संख्या 0 असले पाहिजे किंवा ही संपूर्ण संख्या 0 असले पाहिजे. मग आपण असं लिहायचं 8x वजा 5 बरोबर 0 किंवा 2x अधिक 1 बरोबर 0. म्हणून 5 वजा आहे तिकडे अधिक होणार, उत्तर असं होणार 8x बरोबर 0 अधिक 5. म्हणून 8x बरोबर 5. म्हणून x ची किंमत आली 5/8. याचा असं होणार आहे 2x बरोबर 0 वजा 1. 1 अधिक आहे तिकडे वजा होणार, 0 वजा 1. 2x बरोबर वजा 1. 0 हा बेरजेमध्ये वजाबाकीमध्ये भाग घेत नाही, तेव्हा हाय तसं मांडायचं. उत्तर काय बघा बरे, वजा 1/2. मग शेवट उत्तर काय लिहायचं, उत्तर x बरोबर 5/8 किंवा वजा 1/2 हे त्याचं उत्तर शेवटचं लिहून टाकायचं. अशा रीतीने आणखी बघा एक सहगुणकावालं आणखी गणित पहा. 18x वर्ग वजा 25x अधिक 8 बरोबर 0. पहा असं असेल. आता पहा बरे, शेवट चिन्ह कोणतं आहे, अधिक आहे. शेवट चिन्ह अधिक आहे ना, अधिक शेवट चिन्ह असेल तर आपण काय विचार करायचा की 2 संख्यांची बेरीज मधल्या पदा एवढी म्हणजे 25 पाहिजे. 2 संख्या अशा शोधायच्या की ज्यांची बेरीज 25 आहे, बेरीज 25 पाहिजे, गुणाकार मात्र एवढा पाहिजे 18 44. 2 संख्यांचा गुणाकार पहा, 2 संख्याचा गुणाकार 18 गुणिले 8, 18 44, गुणाकार 144 पाहिजे. पहा 2 संख्यांचा गुणाकार हा 144 पाहिजे आणि 2 संख्यांची बेरीज शेवट चिन्ह अधिक आहे, अधिक आहे ना. शेवट चिन्ह अधिक म्हणजे काय, 2 संख्येची बेरीज 25 पाहिजे. 2 संख्या अशा आपण शोधायच्या की ज्यांची बेरीज 25 आणि गुणाकार 18 गुणिले 8 144 पाहिजे गुणाकार, आणि बेरीज मात्र 25 पाहिजे. मग काय करायचं, हवेत उत्तर शोधत बसायचं नाही, सोप्या सोप्या घ्यायच्या, एकदम सोप्या, की 20 आणि 5 यांची बेरीज 25 येते. 20 आणि 5 ची किती येते बेरीज 25, सोप्या सोप्या घ्यायच्या.
त्यांना काय पाहिजे, बेरीज पाहिजे ना 25, मग लगेच घ्यायचं बेरीज 25 वाल्या आणि 20 100 आले. आपला गुणाकार 100 आला, पण इथे पाहिजे किती गुणाकार, 144 पाहिजे. म्हणजे गुणाकार आपला वाढवायचा आहे. ही संख्या थोडी वाढवायची. आपण 7 करू, 2 ने वाढवली. आता पहा नीट, आपल्याला बेरीज समान ठेवायची, बेरीज फरक समान ठेवायचा नाही. बेरीज समान ठेवायची असेल ना, तर एक संख्या जितकी वाढल तेवढी मोठी संख्या कमी करायची. ही दोन्ही वाढली, ही कमी करायची, तेव्हा समान होणार आहे. बघा 18 आणि 7 त्यांची किती बेरीज झाली, 25. 18 आणि 7 ची बेरीज काय आली, 25 आली. 18 7चा गुणाकार करायचा, 18 7 26 असे 126 आले. आपली इच्छा होते गुणाकार वाढावा, वाढला गुणाकार. आपली इच्छा काय, अजून वाढावा गुणाकार, अजून वाढवू, अजून 2 ने वाढवू, 9 केली. अजून 2 ने कमी करायची. आता ही संख्या 2 ने वाढवल्या, ही कमी केली पाहिजे. ही वाढल्याने हे पण वाढले ना, मग त्यांची बेरीज वाढणार. आपल्या बेरीज किती पाहिजे, 25च पाहिजे, बेरीज वाढवायची नाही. त्यामुळे ही संख्या वाढली की ही संख्या कमी करायची, तेव्हा बेरीज समान येते. 2 ने वाढली, 7 आणि 2 9, 2 ने कमी करायची, 16 उत्तर आलं. 16 9 44, 144. पहा संख्या सापडल्या, 16 आणि 9. 16 आणि 9 ची बेरीज, दोन संख्यांची बेरीज म्हणायचं का वजाबाकी म्हणायचं ठरवायचं कसं, तर ह्या चिन्हावर, हे चिन्ह लय महत्वाचं आहे. ह्या चिन्हावर आपण ठरवतो की दोन संख्यांची बेरीज म्हणायचं का वजाबाकी म्हणायचं. जर हे चिन्ह अधिक असेल तर म्हणायचं दोन संख्येची बेरीज एवढी आहे, आणि वजा असेल तर म्हणायचं दोन संख्यातला फरक एवढा आहे. तसं ठरवायचंय. आणि गुणाकार मात्र हा नेहमी एवढाच, काही झालं तरी म्हणायचं गुणाकार एवढाच आहे. शेवट चिन्ह अधिक असेल तर म्हणायचं बेरीज एवढी आणि गुणाकार एवढा. शेवट चिन्ह वजा असेल तर म्हणायचं वजाबाकी एवढी आणि गुणाकार एवढा. एवढा गुणाकार कायमचाच. येथे चिन्ह अधिक असो वजा असो, गुणाकार एवढाच निवडायचा. उत्तर काय, 16 आणि 9. 16 आणि 9 ची बेरीज 25 येते आणि गुणाकार किती येतो, 144 येतो. उत्तर काय, 16 आणि 9. आता येथे चिन्ह बघून लगेच वजा आणि अधिक असं चिन्ह मांडायचं नाही. येथे आपल्याला वजा 25 पाहिजे. वजा 16 अधिक 9 याचं उत्तर वजा 25 येत नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, हे वजा केलं पाहिजे. आता बघा दोघांचं उत्तर आलं वजा 25. वजा 16 आणि वजा 9 याची आपण काय केली, बेरीज केली. उत्तर काय, वजा 25 आलं. आणि यांचाच आपण जर गुणाकार मांडला तर 16 9 44 होईल, 144 होईल. इथे 144 येईल. मग उत्तर पहा कसं होईल, 18x वर्ग वजा 16x वजा 9x अधिक 8 बरोबर 0. पहा 18x वर्ग वजा 16x वजा 9x अधिक 8 मध्ये 0 आले. म्हणजे आपली बेरीज झाली वजा 25 आणि गुणाकार किती झाला, 144. ह्या दोघांचा गट, ह्या दोघांचा गट. आता पहा 18 आणि 16, 18 आणि 16 या दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठ्या संख्या आपण शोधायची. 18 आणि 16ला बेच्या पड्यात 18 आहेत, बेच्या पड्यात 16 आहेत. म्हणजे बे म्हणजे 2, 2 ने भाग जाईल. 3 ने 18ला भाग जातो, पण 3 ने 16ला भाग जात नाही. 4 ने 16ला भाग जातो, पण 18ला भाग जात नाही. 5 ने दोघांना पण जात नाही. 6 ने 18ला भाग जातो, पण 6च्या पड्यात 16 नाही. 8 ने 16ला भाग जातो, पण 18ला भाग जात नाही. म्हणजे दोघांना भाग जाणारी जास्तीत जास्त संख्या कोणती आहे, 2 आहे फक्त. त्यामुळे 2 बाहेर काढले. दोन्हीकडे x आहे, x बाहेर काढला. येथे x लिहायला विसरायचं नाही. येथे नुसते 16 9 लिहायचे नाही, x लिहायचा आहे. कारण 25 x च्या बदल्यामध्ये आपण 16x आणि 9x मांडायचे आहेत. 2x आले. आता पहा बरे, मग 18x वर्गला 2x ने भागायचंय. म्हणजे आपण बाहेर काढतो ना, त्याने या दोघांना भागायचंय. 18x वर्ग 2x ने भागलं, 92 18 x वर्ग भागिले x, त्याचं उत्तर x येतं. हे x उत्तर कसं येतं ते तुम्हाला सांगितलंय. येथे घातांक 1 असतो आणि भागाकारामध्ये समान पाय असलेल्या अक्षरांच्या, समान अक्षर असलं त्यांच्या घातांकाची वजा करतात. 2 तून गेला 1 आला, 9x आले. मग इथे आले 9x. आता वजा 16x ला
2x ने भागायचं, 2 2 गेले, 82 16 वेगवेगळं चिन्ह वजा आलं, वजा 8 आलं. 9x हे 8 आहे, दोघांना कोणीही भाग जात नाही. चिन्ह हेच खाली घ्यायचं, हे चिन्ह खाली घ्यायचं, वजा. 9 आणि 8 दोघांना कोणीही भाग जात नाही. मग 1 आखून घ्यायचा, 1 ने भागायचं. दोन्ही वजा आहे, भागाकारामध्ये काय आले, 9x आले. म्हणजे कसं ते येतं, वजा 9x भागिले 1 वजा 1. म्हणजे दोन्ही वजा असल्यामुळे उत्तर काय येतं, आतमध्ये अधिक 9x आला आहे. अधिक 8ला 1 ने भागायचं वजा 1 ने. इथं डायरेक्ट अधिक 8 मांडायचं नाही. याने याला भाग लावून उत्तर मांडायचंय. अधिक 8 छेद वजा 1 असं मांडायचंय. मग 8 × 8 वेगवेगळ्या चिन्ह असल्यामुळे वजा आलं, वजा 8 आलं, बरोबर 0. म्हणजे ही संख्या कुठून येते, या दोघांचा भागाकार असतो. 8ला 1 ने भागलं, 8 × 8 आले. हा कंस आणि हा कंस समान असला पाहिजे, पण थेट मांडायचा नाही. इकडचा इकडे करायचा, इकडचा इकडे करायचा, नंतर बघायचं चेक करून समान आहे का नाही. आता डबल कंस एकत्र मांडायचा, 9x वजा 8, दुसऱ्या कंसात 2x वजा 1 बरोबर 0. डबल कंस एकत्र मांडायचा, राहिले एकत्र मांडायचं, 9x वजा 2x वजा 1. मग असं मांडायचं, 9x वजा 8 बरोबर 0 किंवा 2x वजा 1 बरोबर 0. 8 वजा आहे, तिकडे अधिक होणार. असं होणार, 9x बरोबर 0 अधिक 8. म्हणून 9x बरोबर 8च. म्हणून x म्हणजे आले 8 छेद 9. म्हणून 2x बरोबर 0 अधिक 1. म्हणून 2x बरोबर काय आलं, 1. म्हणून x म्हणजे काय आले, 1 छेद 2 आले. शेवटच्याचं उत्तर x बरोबर 8 छेद 9 किंवा 1 छेद 2 हे उत्तर आलं. x ची किंमत आली 8 छेद 9 किंवा काय आली, 1 छेद 2 आली. हे काय आली, x ची किंमत आली. तर अशा प्रकारे आपण हे वर्ग समीकरणाची काही उदाहरणं पाहिली आहेत. पहिली झाली अवयव पद्धत. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धतीने गणित कसं सोडवायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला अवयव पद्धतीविषयी काही शंका असली तर मला तुम्ही थेट माझ्या व्हॉट्सअप नंबर आहे 99 21 21 59 43 या नंबरवर तुम्ही मला मेसेज पाठवा. काही शंका असेल तर विचारा. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.